स्नेह न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तारखेमध्ये आजची 27 तारीख आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज एक शासन निर्णय निघालेला आहे आणि तो शासन निर्णय बघा कोणता आहे तर आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय जे आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळेमध्ये कला, क्रीडा, कला, संगणक या शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने निवड करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे. महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाचा हे शासन निर्णय आहे. आजची तारीख बघा 27 मे 2026 तारखेमधला हा शासन निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जे विद्यार्थी यापूर्वी सुद्धा उमेदवार जे काम करत होते त्यांच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. आणि या किती जागांची या ठिकाणी ही भरती होणार आहे किंवा किती महिन्यासाठी याची निवड होणार आहे हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, हे सर्व संदर्भ या ठिकाणी दिलेले आहे. यापूर्वी जी भरती यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे असे हे संपूर्ण 12 संदर्भ या ठिकाणी दिलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. काय म्हटलेलं आहे शासन निर्णयामध्ये ते आपण संपूर्ण या ठिकाणी बघणार आहोत. शासकीय आश्रमशाळांमध्ये क्रीडा शिक्षक मार्गदर्शक हे पद संदर्भ क्रमांक 1 येथील 6/3/2018च्या शासन निर्णयान्वये, संगणक शिक्षक हे 15/12/2018च्या शासन निर्णयान्वये, तर कला शिक्षक हे संदर्भ क्रमांक 3 येथील 13/6/2019च्या शासन निर्णयान्वये कंत्राटी पद्धतीने भरण्यातील कार्यपद्धतीबाबत हे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र निवड समित्या तयार केलेल्या होत्या. या शासन निर्णयाच्या संदर्भानं 10 क्रमांकाचा जो शासन निर्णय आहे 29/1/2026च्या शासन निर्णयान्वये 3 समित्यांचे एकत्रीकरण केलेले आहेत. म्हणजे कोणते? कला, क्रीडा आणि बाकी जो आहे ते अशा या तीनही पदांची जी भरती आहे ती भरती सदर नेमणुका पहा काय म्हटलेलं आहे. सदरच्या नेमणुका या करार पद्धतीने प्रथमतः 11 महिन्यासाठी करण्यात याव्या. पहा 11 महिन्यासाठी या भरती होणार आहे. 11 महिन्यानंतर आवश्यक असल्यास करारनाम्याची मुदत वेळोवेळी वाढवता येईल. तथापि अशी मुदत वाढवताना एका वेळी ही मुदत 11 महिन्यापेक्षा अधिक असणार नाही. काळजी नियुक्ती प्राधिकरण यांनी घ्यावी. अशा प्रकारे जास्तीत जास्त 3 वेळा नियुक्ती करता येणार आहे. अशा उमेदवाराची पुनश्च नियुक्ती करण्यात आवश्यकता असल्यास असे सक्षम प्राधिकाऱ्यांची मत त्या उमेदवारास पुनश्च निवड प्रक्रिये समोर जावे लागेल. पहा, या उमेदवारांना 3 पेक्षा जास्त वेळा त्यांना या कामावर जाता येणार नाही. 11 महिन्यासाठी त्यांची निवड होणार आहे. पहा, कला, क्रीडा व संगणक या ठिकाणी दिलेलं आहे. कला, क्रीडा व संगणक, कला, क्रीडा व संगणक, कला, क्रीडा व संगणक. पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे. कला, क्रीडा व संगणक शिक्षकांच्या कंत्राटी पद्धतीने नेमणुका जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समिती मार्फत करण्याची प्रस्तुत संदर्भ शासन निर्णयामध्ये तरतूद हे सर्व या ठिकाणी दिलेलं आहे. एक आहे कला, क्रीडा आणि संगणक अशी 3 एकूण पद आहेत. टोटल पद किती आहेत तर 1497 पदे मंजूर करण्यात आलेली होती. सेवाबाह्य स्त्रोताद्वारे म्हणजे ही जे कंत्राटी पद्धतीने जी काही कंपनी असणार आहे त्या कंपनीला करिता मंजुरी देण्यात आलेली आहे. पुढे काय दिलेलं आहे बा 1497 पदे होते. त्यात पुन्हा दिलेलं आहे की प्रस्तुत विरोधात या ठिकाणी मुंबई खंडपीठामध्ये जे काही चालू आहे त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. पुढे बघा काय दिलेलं आहे यांनी. आता 27, 25, 26 मध्ये आणि याच्यामध्ये 840 ही कंत्राटी पदं होती आणि त्यानंतर जे 837 संदर्भ हे दोन्ही पद महत्वाचे आहेत आणि त्यातून ही पदं जी आहेत ही 597 पदाकरिता ही भरती आहे. आता सध्या 25-26 कला, क्रीडा, संगणक शिक्षक हजर होते. यामध्ये कला 187, 242 क्रीडा आणि 168 संगणक असे कंत्राट शिक्षकाची नियुक्ती घेण्यात यावी असं हे पत्र होतं. आता हे जे पत्र आहे हे पुन्हा 597 जागा संदर्भातील हे पत्र आहे जे आता समोरच्या मुद्द्यामध्ये पाहिलेलं होतं आपण. 597 शिक्षकांची नावे ते त्यावेळी कार्यरत असलेल्या आश्रमशाळांची यादी 29/1/2026च्या शासन निर्णयान्वये गठीत केलेल्या संबंधित जिल्हाधिकारी यांच्या सादर करावी. जर इच्छुक असते तर डायरेक्ट म्हणलेलं आहे जे जुने जर शिक्षक इच्छुक असेल तर त्यांनाच घ्या. त्यात तुम्ही चेक करा की त्यात खरंच काम त्यांचं समाधानकारक आहे का असं त्यांनी त्यावेळी डायरेक्ट स्पष्ट नमूद केलेलं आहे. आणि त्यांनी जर इच्छुकता दर्शवली तर त्यांची कामगिरी जर समाधानकारक असेल तर त्यांनाच पुन्हा 26-27 साठी काय करा निवड करण्यात यावी असं या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं ही जी जाहिरात आहे किंवा हे जे आहे हे किती शिक्षकांसाठी आहे तर 187 कला, 242 क्रीडा
168 संगणक अशा एकूण 597 कंत्राटी शिक्षकांच्या मानधनावर होणारा खर्च हा आश्रमशाळा समूह म्हणजे जे काही असेल त्यामधून ही मंजुरी भागवण्यात यावा असे या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. अशा पद्धतीने हा जो आहे हा शासन निर्णय जो आहे हा आजचा शासन निर्णय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे आणि जे जुने विद्यार्थी कार्यरत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी होती की कला, क्रीडा आणि संगणक म्हणून आपण जर शिक्षक म्हणून काम करत असाल तर तुमच्यासाठी पुन्हा ही संधी आहे. अशी संधी 3 वर्षापर्यंत जर इच्छुक नसेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी त्याच्या जागी दुसरे विद्यार्थी उमेदवार या ठिकाणी भरले जाणार आहेत आणि ही भरती होतपर्यंत लक्षात घ्यायचं आहे ही सध्या भरती म्हणजे सध्या यावरून असं दिसून येते की ही भरती लेट होणार आहे. जे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती होणार आहे ती लेट होताना आपल्याला दिसत आहे, कारण हा पुढच्या वर्षीच्या सत्रासाठी ह्या सर्व गोष्टी चालू आहेत. म्हणजे ही भरती आपण ऑगस्ट महिन्यात होणार आहे असं आपण जर स्पष्ट केलं तर पुढील भरती जी आहे ही भरती जी आहे ती ही लेट होईल. म्हणजे 11 महिन्याच्या कंत्राटी पद्धतीवर यांना घेण्यात येत आहे, म्हणजे ही भरती लेट होताना आपल्याला दिसत आहे. या GR वरून आपल्याला समजून येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. हीच आजची अपडेट माहिती होती. ही अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.